श्रोते हो, ऐकलत का की श्वास तू माझा हा आपण शब्द दिलेला होता आणि प्रत्येकाने आपल्या श्वासाबद्दल आपल्या भावभावना ज्या आहेत किती अप्रतिमरित्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की या रचना आपण ऐकताना त्याचा आस्वाद घेत असताना आपण सुद्धा निश्चितच मंत्रमुग्ध झालेले असाल. कारण कवी आणि लेखक हे फक्त स्वतःचेच भावभावना लिहित नसतात, तर ते समोरच्या माणसाच्या मनामधले भावसुद्धा लिहित असतात. तर प्रत्येकाच्या भावना आपल्या जिवलगाप्रती याच असू शकतील की जे जिवलग हे श्वास आहेत. कारण श्वासाशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. तसंच एखाद्या व्यक्तीशिवायसुद्धा आपण अपूर्ण असतो. भले आपण कोणीही असो, पद असो, पैसा असो, प्रतिष्ठा असो, परंतु जी जिवलग आहे त्या जिवलगाविना आपण हे एकटे असतो, नाही का. आणि या अनुषंगानं आज आपण श्वास तू माझा हा शब्द दिलेला होता. आणि श्वास तू माझा हा शब्द दिल्यानंतर खूप साऱ्या रचनाही आलेल्या होत्या, परंतु शब्दांचं बंधन असल्यामुळं, वेळेचं बंधन असल्यामुळं आणि अनेक मान्यवर सहभागी होतात. आपण काही शो गॅप ठेवून जे आहेत ते रचना घेत असतो. त्यामुळं आपण काही शो गॅप ठेवलेले जे मान्यवर होते त्यांना या शोमध्ये सहभागी केलेलं होतं. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की प्रेम हळव्या मनाचा तरल भावस्पर्शी गाव. प्रेम हळव्या मनाचा तरल भावस्पर्शी गाव. प्रेम श्वासांना गवसलेला एक हृदयस्पर्शी ठाव. प्रेम श्वासांना गवसलेला एक हृदयस्पर्शी ठाव, नाही का. कारण प्रेम म्हणजे तरी काय असतं. प्रेम म्हणजे एक हळव्या मनाचा एक तरल भावस्पर्शी असा गाव असतो. ते निरागस असतं, ते त्यागवृत्तीचं असतं, ते मनं जपणारं असतं. असं ते प्रेम असतं. कारण एकमेकांची मनं जपणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, एकमेकांसोबत तडजोडीचं आयुष्य जगणं, एकमेकांसोबत सुख आणि दुःखामध्ये एकत्रितपणे चालणं म्हणजेच प्रेम आहे, नाही का. जेव्हा एखाद्याला आधाराची गरज असते तेव्हा त्याला आधार देणं, जेव्हा एखादा बरसताना त्याला आपण शांत करणं, हे म्हणजे प्रेम असतं. खूप वेळा भांडण तंटे विकोपाला जातात आणि त्या जेव्हा विकोपाला जातात तेव्हा अनेक दिवस हा अबोला धरला जातो. तो अबोला जो असतो तो खूप जीवघेणा असतो. एक व्यक्ती जी आपलं सर्वस्व आहे, एक व्यक्ती जिच्यावर आपण प्रेम करतोय, एक व्यक्ती ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, त्या व्यक्तीसोबतचा अबोला, त्या व्यक्तीसोबतचे मतभेद, त्या व्यक्तीसोबतचा मनमुटाव हा खरंच जीवघेणा असा असतो. म्हणून प्रेमाला जर आपण म्हटलं की प्रेम म्हणजे नेमकं काय, तर ते मी हे माझ्या चारोळीमध्ये लिहिलेलं होतं की प्रेम हळव्या मनाचा तरल भावस्पर्शी गाव. प्रेम श्वासांना गवसलेला एक हृदयस्पर्शी ठाव. तर प्रेमाबद्दलचे हे माझे भाव होते. श्वास तू माझा या शब्दाच्या अनुषंगानं मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे अवतीभवती तुझा भास, तुला बोलायला आतुरलेले मन. प्रेम म्हणजे अवतीभवती तुझा भास, तुला बोलायला आतुरलेले मन. माणसांच्या गर्दीत असूनही तू नव्हता, भोगले तुझ्या विना मी विरहाचे क्षण. माणसांच्या गर्दीत असूनही तू नव्हता, भोगले तुझ्या विना मी विरहाचे क्षण. तुला पाहिले नाही की मन माझे कायम अस्वस्थ. तुला पाहिले नाही की मन माझे कायम अस्वस्थ. तुझीच आठवण सारखी कितीही असली तरी व्यस्त. तुझीच आठवण सारखी कितीही असली तरी व्यस्त. दिवसामागून दिवस सरले बनून गेलास माझा तू श्वास. दिवसामागून दिवस सरले बनून गेलास माझा तू श्वास. कधी भेटेन तुला असे झालंय, कधी भेटेन तुला असे झालंय, क्षणोक्षणी फक्त तुझा भास. मी पुढं असं लिहिलंय की जमल्यास जरा लवकर ये, जमल्यास जरा लवकर ये, रोज दाटते आभाळ डोळ्यात तू नसल्यावर. जमल्यास जरा लवकर ये, रोज दाटते आभाळ डोळ्यात तू नसल्यावर. खूप प्रेम करते तुझ्यावर, कळेल तुला प्रत्यक्ष भेट झाल्यावर. खूप प्रेम करते तुझ्यावर, कळेल तुला प्रत्यक्ष भेट झाल्यावर, प्रत्यक्ष भेट झाल्यावर. तर ही माझी एक कविता होती जी श्वासांना समर्पित होती. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये राहुल भोसले सरांनी पुणे इथून लिहिलं आहे. राहुल भोसले सर लिहित आहेत पुणे इथून. तू 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 नसा नसात भिनलेली तू, नसा नभात भिनलेली तू, स्वप्नात तू मनात तू. तू 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 नसा नभात भिनलेली तू,
स्वप्नात तू मनात तू माझ्या कवितेत तू, स्वप्नात तू मनात तू माझ्या कवितेत तू, ओले चिंब पावसात भिजलेली तू, ओले चिंब पावसात भिजलेली तू, रंगात आलेली तू, सौंदर्याची खाण तू, हिरव्या पैठणीत सजलेली तू, हिरव्या पैठणीत सजलेली तू. तर श्वासांबद्दलची सर्वत्र व्यापलेली जी ती आहे, त्या सर्वत्र व्यापलेल्या तिला, त्या श्वासांना सरांनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ राधिका कांबळी उर्फ नम्रता मॅडम लिहित आहेत मालवण सिंधुदुर्ग येथून. सौ राधिका कांबळी उर्फ नम्रता मॅडम यांनी मालवण सिंधुदुर्ग येथून लिहिलंय की श्वासे श्वासे तुझ अळविते तूच त्राता, श्वासे श्वासे तुझ अळविते तूच त्राता, ब्रह्मांड नायका ध्यास तू श्वास तू माझा. वाह, ब्रह्मांड नायका ध्यास तू श्वास तू माझा, नको नको अन्य काही परमकृपाळा, जन्मोजन्मी मजला विसर न पडो तुझा, नको नको अन्य काही परमकृपाळा, जन्मोजन्मी मजला विसर न पडो तुझा. श्वास तू विश्वास तू तूच विश्व अधिष्ठान, श्वास तू विश्वास तू तूच विश्व अधिष्ठान, मनोभावे सदा तुझ मी आळवावे, मनोभावे सदा तुझ मी आळवावे, कशास मांडला हा विश्व पसारा, कशास मांडला हा विश्व पसारा, न कळे मज ईश्वरा तुझे तुझ लाठावे, ईश्वरा तुझे तुझ लाठावे, तुझ लाठावे. वाह, तर प्रत्येक श्वासामध्ये वसलेला ब्रह्मांड नायक जो ध्यास आहे, जो श्वास आहे, जो परमकृपाळू आहे, आणि त्याचा जन्मोजन्मी विसर कधीही पडू नये, कारण तो श्वास आहे, तो विश्वास आहे, तो विश्वाधिष्ठान आहे, आणि मनोभावे मी सदा त्याला आळवावे, असे खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय. एवढंच नाही तर त्या ईश्वराकडे हा विश्वाचा पसारा तू का मांडला हे तुला माहीत, असे म्हणून प्रश्न विचारून आळवणी करणारी अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती. आणि श्रोते हो, या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ मंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे. सौ मंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की जगण्यातला आनंद खरा श्वास तू माझा, जगण्यातला आनंद खरा श्वास तू माझा, घे उंच भरारी तू आशीर्वाद तुला माझा, घे उंच भरारी तू आशीर्वाद तुला माझा, असेल किती व्यस्त पण वेळ माझा, असेल किती व्यस्त पण वेळ माझा, तुझ्याच साठी कारण तू श्वास माझा, तू श्वास माझा, श्वास माझा. वाह, तू सोबत असणं हा जगण्यातला खरा आनंद आहे. तू उंच भरारी घे, माझे आशीर्वाद तुला आहेत, आणि कितीही व्यस्त जरी मी असले तरी तुझ्यासाठी मी कायम उपलब्ध आहे, कारण तो माझा श्वास आहे. असं खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन, भावस्पर्शी शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये कुमारी खुशी प्रमोदराव महल्ले मॅडम यांनी पिंपरी पोछा नांदगाव खंडेश्वर अमरावती येथून, कुमारी खुशी प्रमोदराव महल्ले मॅडम लिहित आहेत पिंपरी पोछा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून की श्वास तू माझा कसे विसरू तुला, श्वास तू माझा कसे विसरू तुला, तूच आहे माझा पहिला प्रियकर फुला, तूच आहे माझा पहिला प्रियकर फुला, आपला प्रेमाच्या स्वप्नांचा झुला, आपला प्रेमाच्या स्वप्नांचा झुला, आठवणीत रंगून करूया खुला, आठवणीत रंगून करूया खुला, करूया खुला. वाह, तर तू पहिला प्रियकर आहेस, तू माझा श्वास आहेस, त्यामुळं मी तुला विसरू शकत नाही. आणि आपल्या प्रेमाच्या स्वप्नांचा जो झुला आहे तो आपण आठवणींमध्ये रंगून खुला करूया, असे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन आणि प्रेमाचे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि श्रोते हो, आज आपण श्वास तू माझा या शब्दावर बोललो आणि खूप सुंदर सुंदर अप्रतिम असे रचना, कविता, चारोळ्या आणि प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या आपल्या जीवलगाला त्याचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे सांगणाऱ्या ज्या आहेत त्या रचना आजच्या शोमध्ये आल्या. परंतु
तुम्हाला माहिती आहे की आपल्याला रचनांचं जसं बंधन आहे तसं वेळेचं सुद्धा बंधन आहे. आणि दर रविवारी जेव्हा दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येतो तेव्हा मी खूप उत्साहामध्ये असतो की आज तुमची भेट होणार आहे, आज मला तुमच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत आणि आज तुमच्या सुंदर सुंदर ज्या रचना आहेत त्या मला सादर करायला मिळणार आहेत. परंतु मी रचना सादर करायला सुरुवात करतो. तुमच्या रचना सादर करीत असताना तुम्ही जे श्रोते आहात त्यांच्यासोबत मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातो. कारण त्या प्रत्येक शब्दातले एक एक भाव, त्या शब्दातले प्रत्येक एक एक आशय, त्या शब्दांचे विषय, त्याचे अर्थ एवढे गहिरे आणि डीप असतात की प्रत्येक शब्दांवर तासनताससुद्धा बोलता येतं. परंतु वेळेचं हे बंधन असतं, म्हणून आपल्याला पुढं पुढं चालावं लागतं. असं म्हटलं जातं की वेळ ही कोणासाठी थांबत नाही, म्हणून ही वेळ पुढं पुढं निघून गेली आणि आपल्या शोची वेळसुद्धा जी आहे ती संपत आली. तुम्ही घड्याळ पाहिला असेल, नाईलाज असतो, इच्छा नसतानासुद्धा मला दर रविवारी तुमचा निरोप घ्यावा लागतो त्या शोमधून. आजसुद्धा घ्यावा लागतो आहे. खरं तर आणखी खूप सारं बोलायचं होतं, कारण आज मी ज्या नावाने लिहितो सोशल मीडियावर, साहित्य क्षेत्रामध्ये, श्वास तू माझा, तो शब्द मी आज दिलेला होता आणि त्याबद्दल मी माझ्या काही चारोळ्यासुद्धा सादर केल्या. आपण सर्वांनीसुद्धा, जे साहित्यिक मान्यवर आहेत त्यांनीसुद्धा खूप सुंदर सुंदर रचना पाठवल्या आणि श्रोत्यांनासुद्धा आज एका सुंदर अशा स्वतःच्या श्वासांची मेजवानी जी आहे, स्वतःच्या श्वासांबद्दलचे जे भाव आहेत ते ऐकण्याची मेजवानी मिळाली. परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं आजच्या शोपुरती मी आर.जे. कैलास तुमची रजा घेतोय. परंतु हो, मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडत्या FM वर. तो FM ज्या FMने जगभरातील साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी एक खूप मोठं खुलं असं व्यासपीठ दिलेलं आहे. तो FM म्हणजे तुमच्या आवडीचा, तुमचा लाडका रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीचा शो, तो म्हणजे हा खेळ शब्दांचा. मी आर.जे. कैलास. मला रजा द्या आणि आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवर आणि नवीन विषयासोबत.